वाक्यांनी एखादं नातं सुधारण्यासाठी, फॉर एक्झाम्पल, नवरा बायकोचं फारसं पटत नाही, असं म्हणतात ते दिवसा भांडतात, रात्री एकत्र येतात, पण पुन्हा एकदा दिवसा सुरुवात करतात भांडायला. तर या नात्यामध्ये जर तुम्हाला 15 वर्ष झाली असेल आणि सलग 15 वर्ष नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली बोलत असेल, तर हे नातं सुधारण्यासाठी तुम्हाला 10-5 ग्रॅटिट्यूड लिहून लगेच रिझल्ट येणार नाहीये. तुम्ही विचार करा, तुमच्या लग्नाला 15 वर्ष झाली आहेत आणि 15 वर्ष पहिले काही महिने सोडून तुम्ही इतर सगळे दिवस बहिणीकडे नवऱ्याची किरकिर करताय, आईला सांगताय तो असा वागतो, ऐकत नाही, नुसतं आई आई करतो, किंवा नवरा मुलगा पण असं म्हणतोय की ती काय ऐकतच नाही, स्वतःला शहाणी समजते, असं म्हणून जर तुम्ही एकमेकांना खूप सारे हे असे आवडीचे ब्लेसिंग्स दिलेले असतील, तर नातं सुधारायला देखील 15 वर्षांचा बॅकलॉग आहे. आणि 15 वर्ष तुम्ही सातत्याने जर बोलत असाल आणि तुम्ही एक्सपेक्ट कराल की फक्त 15 ग्रॅटिट्यूड लिहून हे नातं पुन्हा एकदा नीट होईल, तर या गैरसमजात राहू नका. 15 वर्ष इंटू 365 डेज म्हणजे तुम्हाला किती वेळ ते लिहायला हवं हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की मी 3-4 दिवस झालेत आता लिहायला लागलोय, साधारण 15 ते 16 दिवस झाले असतील आपण आता काहीतरी सुरुवात केली. पण याचा अर्थ मागचे खूप भरलेले खड्डे खणलेले आहेत आपण, जे कळत नकळत एकमेकांना बोलून ते खड्डे भरायलाही थोडाफार वेळ लागेल. सो लिहित राहा, कीप रायटिंग, कारण ते गरजेचं आहे ते नातं सुधारण्यासाठी तुम्हाला. कळलं? पण 10-5 वाक्यांनी लगेच ते बदलणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 10-15 वर्ष सासूबाईंची कटकट, सासऱ्यांची कटकट, दीर त्रास देतोय असं काहीही करत असाल, तर त्याला तितकेच ग्रॅटिट्यूड लिहावे लागतील. पण एक मात्र आहे की जितकं तुम्ही लिहाल तितकं ते नातं बदलत जाणार आहे. तो तुम्हाला काय करायचंय, त्यावर तुम्हाला चांगल्याच कमेंट्स लिहायचे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सासूबाईंसाठी असं लिहू शकता की म्हणजे तुमच्या जीवाचा तुकडा मला दिलाय त्याबद्दल धन्यवाद, किंवा तुम्ही त्याला छान शिक्षण दिलं आणि त्याला चांगला माणूस बनवलं त्याबद्दल धन्यवाद. असं काही काही चांगलं शोधूनच आपल्याला लिहायचंय. सासूबाईंसाठी लिहायचं असेल तर तुम्ही काळजाचा तुकडा मला दिलाय, नवऱ्यासाठी काय लिहायचं असेल तुम्ही विचार करा. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतेय. तर जेवढा खड्डा मोठा तेवढं लिखाण अधिक आहे. 5-10 वस्तूंनी ते भरून येणार नाही. सो आपण कुठे कधी काही कंप्लेंट केलेली आहे कुठल्याही बाबतीत, पैशांबाबतीत, रिलेशन बाबतीत, करिअर बाबतीत, ऑफिसमध्ये आजूबाजूच्या आपल्या इतर कुलिग्सना आपण म्हणाले, काय चला मी मेहनत करतो पण काय मला प्रमोशनच्या वेळेला माझ्याकडे काही पैसे येत नाही. सो एकंदरीत हे सुद्धा आपलं निगेटिव्ह बोलणं आहे. तुम्हाला किती ग्रॅटिट्यूड लिहायचे याचा तुम्ही विचार करा. तुम्ही किती वर्ष नोकरी करताय, तिथे दरवर्षी काहीतरी होतं का आणि त्यावर आपण काही रिॲक्ट होतो का? आपला बिझनेस आहे, पण एखाद दुसरी वाईट गिराईकं सोडली तर बऱ्यापैकी जर चांगली गिराईकं येत असतील, तर त्या चांगल्यांबद्दल आपल्याला विचार करायचा आहे, ना की वाईट लोकांबद्दल. लक्षात येतंय सगळ्यांच्या विषय? खूप कमी वेळात रिलेशन बदलेल या भ्रमात राहू नका. क्लिअरिटी पाहिजे, नाही तर तुम्ही नंतर म्हणाल की या मॅडम म्हणाल्या लिहा, आम्ही लिहिलं, अजून काही बदल होत नाही. सो तुम्ही किती डीप खड्डा खणलाय त्यावर हे सगळं अवलंबून आहे. किंवा आपल्या मागचे काही कर्म आहेत. आता समजा तुम्ही काही केलेलंही नसेल, तर आपल्याला कधी कधी आपण गेल्या जन्मी काय केलंय, एक 2 मिनिटात एक कथा सांगते मी तुम्हाला. कर्म सांगितली सुद्धा असेल तर मलाच आता आठवत नाही, कारण मी बऱ्याच ठिकाणी बोलते. सो मी कुठे काय बोलते ते मलाही समजून घ्या जर रिपीट झाली तर. 2 मित्र आहेत आणि ते बिझनेस करतायत.
बिझनेस चांगला चालायला लागल्यावर एका मित्राला त्रास व्हायला लागला. त्याला वाटलं, अरे हा बिझनेस जर मी एकट्याने केला तर मला किती पैसे मिळतील, खूप पैसा माझ्याकडे येईल आणि मी श्रीमंत होईल. पण आता या माणसाला बाजूला कसं करायचं, आणि तो त्याचा खून करतो. कट टू कट आपल्याला सिनेमात कधी कधी वेगवेगळे सीन दिसतात, तसं आता दुसऱ्या शहरात आपण आलोय. तिकडे एक नवरा बायको आहेत, अत्यंत पैसेवाले आहेत. पैसा म्हणजे त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते, पण त्यांच्याकडे एकच दुःख आहे, त्यांना मूल नाहीये. मुलासाठी ते 10 वर्ष वणवण वणवण करतात, अनेक मंदिरात जातात, अनेक देवांच्या पाया पडतात. असं एकही ज्योतिषी किंवा कोणी नाही की त्याला त्यांनी सोडलंय, त्याला विचारलं. आणि 10 वर्षांनी हो, 10 वर्षांनी त्यांना मूल होतं. आणि मूल होतं, पण ते जरा आजारी निघतं. मग ते 20 वर्षाचं होईपर्यंत पण मुलगा, त्यांचे भरपूर पैसा त्यांचा त्याच्या आजारापायी दिला जातो, संपतो. शेवटी 20व्या वर्षी एक डॉक्टर भेटतो आणि त्यांना म्हणतो की मी ऑपरेशन करू शकतो, पण एकच आहे, रादर तो चांगला राहील किंवा. येस, कळलं मला नील, जे आता पूर्ण होऊ दे, कारण 2-4 नवीन लोक आहेत. तर आता तुम्हीच विचार करा की मागल्या स्टोरीतले दोघे मित्र आहेत आणि या स्टोरीत वडील आणि मुलगा आहे. ज्याने एका मित्राला मारलं, तो आता वडील या रोलमध्ये आहे. आणि ज्याच्या पैशांवर त्याने लालच केलं, तो मुलगा आलाय त्यांचा सगळे पैसे वसूल करायला. म्हणजे अनेक जन्मांनंतर तो आलाय, तर तेवढ्या जन्मांचं व्याज घेऊन त्यांचे सगळे पैसे संपवून तो गेला. तर हे कर्म असतं. कधी कधी सगळं करूनही जेव्हा आपल्या हाताला काही लागत नाही, तेव्हा आपलं संचित कर्म असतं. एखाद्या दिवशी त्याबद्दलही आपण एखादा भाग करूया, आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय त्याची माहिती घेऊया. मला वाटतं आता बऱ्यापैकी लोक आलेली असावीत. 14 जण आहेत. मी सुरू करते आपला 15वा दिवस. आपण जसं टप्प्याटप्प्याने आलोय, आपण वेगवेगळे भाग करत आलोय. आज आपण काय केलं, तर आज आपण ठरवलं आपण दिवसभरात काय करणार आहोत. आणि त्याप्रमाणे आपण एक विच विचारांची लिस्ट केली, किंवा एखाद्याने कागदावर ही लिस्ट केली असेल की बाबा सकाळी अमुक वेळ मी ध्यान करणार आहे, त्याच्यानंतर माझं होमवर्क करणार आहे, त्याच्यानंतर मला आज काहीतरी शॉपिंगला जायचंय नवऱ्याबरोबर, अशी तुमची जर लिस्ट असेल. त्यानंतर मी एका प्रोग्रामला जातोय, किंवा आम्ही दोघे मिळून नंतर सिनेमा बघणार आहोत, किंवा रात्री आम्ही खायला हॉटेलमध्ये जाणार आहोत. आणि मग अशी जर तुम्ही लिस्ट केली असेल, आणि ती लिस्ट करून तुम्ही आजचा दिवस सेम टू सेम घालवला असेल आणि आनंदात गेला असेल, तर तुमचा आजचा दिवस जादूचा दिवस असेल. आणि आय होप की सगळ्यांचा दिवस खूप छान गेला असेल. आज आपण 15व्या दिवसावर आलोय. 15वा धडा आपल्याला पुन्हा एकदा तेच सांगतोय. फक्त सुरुवातीला आपण मागचं काम करत होतो, हे लक्षात घ्या. मागचं, भूतकाळ. आता आपण वर्तमानात आहोत. आधीचे खड्डे आपण बुजवलेत, पण ते कुठेतरी बारीक सारीक असं चिरा राहते, माहितीये का? एखाद्या भिंतीमध्ये होल असतो, किंवा विटांमध्ये आपल्याला दिसतं लिटरली एल किंवा आय कर डिझाईन अशी, म्हणजे आरपार दिसतं. तसे जर कुठे राहिलेले असतील, तर आपल्या मेमरीला तुम्ही शार्प करा. आठवा आठवा, कुठून काय राहिलंय का, कसं झालं होतं. आणि जर सुदैवाने तुमचे आई वडील असतील, त्यांच्या लक्षात असेल, तर त्यांनाही विचारा तुमचं बालपण कसं गेलंय, आणि बालपणासाठी पण तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. 15वा दिवस आपल्याला या पुस्तकात एक फोटो आहे, त्या फोटो आहे, फोटो फ्रेम आहे. फोटो फ्रेमच्या बाजूला मेणबत्तीचा स्टँड आहे. मेणबत्ती जळते आणि फोटो फ्रेमवर असे चमकणारे तारे आहेत. आपण सिनेमात किंवा आपण टीव्हीवर बघतो असं काहीतरी चमकणाऱ्या वस्तू आहेत, किंवा आपले स्टार्स आहेत. जर तुम्ही कोणी कधी पौर्णिमेला किंवा असं गच्चीत राहून आकाशात जर पाहिलं असेल, जिथे खूप तारे दिसतात, तसंच चित्र आपल्या समोर आहे. आता याच्यात पुन्हा एकदा तेच दिलेलं आहे, जे आपण मगाशी मी म्हणत होते की आपले नातेसंबंध कधी कधी आपण बिघडवतो. कधी कधी काय असतं की आपल्या घरातली लोक आपल्याला काहीतरी सांगतात, आपल्या मनात काही नसतं, पण अरे सासू बरोबर सांभाळून राहा, किंवा बाबा असं असं नीट वागा. आणि एक मनात काहीतरी अडी निर्माण होऊनच आपण त्या घरात जातो. म्हणजे सहज असलेली गोष्ट कधी कधी उगीच विनाकारण अवघड झालेली असते.
जर तुमचे नातेसंबंध तापदायक किंवा बिघडलेले असतील, तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी असाल, दुसऱ्या व्यक्तीच्या बद्दल तुमच्या मनात राग असेल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्ही दोषी ठरवत असाल दुसऱ्या व्यक्तीला, तर कृतज्ञतेने तुम्ही त्यामध्ये बदल घडवून आणू शकता. मग ती व्यक्ती तुमचा नवरा असो, बायको असो, भाऊ बहीण, मुलगा मुलगी, कुणीही असो, जोडीदार असो, साहेब असो, व्यवसायातील ग्राहक, कामाच्या ठिकाणचं सहकारी, सासू किंवा सासरे, आई वडील, मित्र किंवा शेजारी, कुणीही असो. कृतज्ञता या त्या बिघडलेल्या अवघड नातेसंबंधात जादूने सुधारणा घडून आणणार आहे. आपले नातेसंबंध जेव्हा बिघडतात किंवा नातेसंबंधात कोणती तरी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते, तेव्हा बहुतेक सर्व घटनांमध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल किंचितही कृतज्ञता बाळगत नाही. त्याऐवजी त्याच्यात किंवा आपल्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आपण गर्क झालेलो असतो. फॉर एक्झाम्पल, मला एक एक्झाम्पल द्यायला आवडेल या विषयावर, की तुम्हाला मेडिटेटर असल्यामुळे जर कल्पना असेल तर, किंवा नसेल तर मी आज जे सांगणार आहे त्यावर तुम्हाला क्लिअरिटी मिळेल. आपल्या आयुष्यात अशीच लोक येतात ज्यांचा आणि आपला मागे कधीतरी संबंध आलेला आहे. मी तुम्हाला हेही सांगितले की आपला बेस्ट फ्रेंडच आपल्या समोर विलन बनून कधी कधी येऊन उभा राहतो, पण तो आपली कर्म कमी करण्यासाठी तो रोल घेऊन आलेलाच. किंवा एखाद्या घरी तुम्ही पाहिलं असेल की कामाला म्हणजे मदतनीस म्हणून काम करणारी लोक तरुण वयापासून म्हातार वयापर्यंत तशीच असतात आणि त्या घरातले मालक वगैरे त्या लोकांच्या मुलांची लग्न लावून देतात आणि ते सगळं करून सगळं व्यवस्थित असलं तरी ती व्यक्ती त्या घरात कामाला असते. हे आपले कार्मिक रिलेशन आहे. कार्मिक म्हणजे ज्या ह्या रिलेशनची गरज काय, नवरा बायको म्हणून आपण काय येतो जगात, तर आधी आपण एकमेकांबद्दल खूप नफरत केलेली असते. ते रिलेशन तुम्ही जोवर प्रेमाने संपवत नाही त्या व्यक्तीबरोबर, म्हणजे कुठलेही रिलेशन जोवर प्रेमावर येऊन संपत नाही तोवर तुम्हाला त्या व्यक्तीशी सतत कुठल्या तरी रिलेशन मध्ये अडकून पडावं लागतं. सो जेकडे आहे त्याच्यावर प्रेम करा. तुमच्या मनात कितीही राग असू द्या, तुम्हाला कितीही त्रास दिलेला असू द्या, तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. नाहीतर काय होतं माहितीये का, या जन्मात जर तुम्ही ते कार्मिक रिलेशन संपवलं नाही तर तुम्ही पुन्हा सेम परिस्थितीत जन्माला येता आणि पुन्हा अशाच परिस्थितीत तुम्ही झगडत राहता. सो बेटर आहे, म्हणजे मला असं वाटतं की नाही नाही बाद झालं, जेवढं आहे तेवढं पुरे झालं. मला हवं तर जन्म नको, पण माझं जे काही कार्मिक आहे ते मी या जन्मीच संपवून जाईल. म्हणून मला हे सगळं पटलं, मला हे पटायला लागलं, त्याच्यावर मी काम करायला लागले. कारण जोवर आपली कर्म संपणार नाही तोवर आपण सतत सेम परिस्थितीत जन्म घेणार. जर ती कटकटीची असेल तरी तशाच परिस्थितीत, चांगली असेल तर तशाच परिस्थितीत. पण चांगली असेल तर कटकट नसावी, कारण तुम्ही जर बऱ्यापैकी पैसेवाले असाल तर तुम्ही थोडंफार तरी काहीतरी करून आलेले आहात. पण तुम्ही सतत अशा कटकट्या वातावरणात असाल, दुसऱ्याला दोष देऊ नका. आपली कटकट जास्त आहे, आपण त्याच्यावर कटकट आपल्यामुळे जास्त होते, कारण आपल्यामध्ये समजूतदारपणा नाहीये. आपण समजून घ्यायला शिकलो की रिलेशन आपले का आहेत, तर हे कार्मिक रिलेशन आहेत आणि आपल्याला ते संपवायचे. त्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे प्रेम. तुम्ही जोवर प्रेमाने ते संबंध संपवत नाही तोवर ते सायकल तसंच चालू राहणार. तुम्हाला तेच आई वडील, भाऊ बहीण वेगवेगळ्या रूपात येणार. म्हणजे कधी आई असेल ती वडील बनेल, वडील असेल ते आई बनून तुमच्या बरोबर तेच आई वडील फिरत राहणार. तेच बहीण भाऊ, भाऊ असेल तर बहीण होईल, बहीण असेल तर भाऊ होईल. एखादी अशी व्यक्ती असेल, म्हणजे एक मी ऐकलं होतं की एका घरी गाय होती आणि एक बाई होती, पण त्या बाईला घरात त्रास होता आणि तिला प्रचंड राग आल्यावर ती येऊन त्या गाईला मारायची. काही झालं की तिला राग यायचा, पण तिला घरात काही चान्स नाही मिळायचं काय करायला, मग ती गाईला मारायची. पुढच्या जन्मी असं झालं की ती गाय झाली आई आणि बाई झाली तिची मुलगी, मग ती आई त्या मुलीला छळायची. तर आपण जेव्हा पाहतो बाहेर नवरा बायकोला मारतोय, अजून काही घटना घडतायत, कोणीतरी लहान मुलीला त्रास देतंय, तर
म्हणजे आमच्या सिनियरने सांगितलंय. मला पण असं वाटायचं की नाही नाही, असं काही रस्त्यात चाललं असेल तर आपण जाऊन मध्ये पडावं आणि ते थांबवावं. पण जेव्हा मी ध्यानात आले तेव्हा त्यांच्याकडनं कळलं की त्यांचं कार्मिक रिलेशन तुम्हाला माहित नाहीये. जो नवरा आता बायकोला मारताना आपल्याला आढळतोय आजूबाजूच्या कुठल्या तरी घरात, आपल्याला आवाज येतो कधी कधी, त्या नवऱ्याला कधी कधी त्या बायकोने आधीच्या रोलमध्ये मारलेलं असेल हे आपल्याला माहिती नाही. सो कार्मिक रिलेशन्स खूप डिफरंट आहेत. आणि आपण उगीच त्यात पडण्यापेक्षा आपण कृतज्ञतेनं आपल्याला हवं तर रिलेशन बदलूया. कितीही कट्टर, कितीही तुम्हाला त्रास होत असेल तरी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा आणि त्या रिलेशन मधनं प्रेमानच बाहेर पडा. तुम्ही ते कार्मिक रिलेशन प्रेमानेच संपवण्याचा प्रयत्न करा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. त्यामुळे कुणाचाही राग धरू नका. राग धरून काहीही होणार नाही. धरून बसलात तर तुम्हालाच तो राग कुठल्या तरी तुमच्या अवयवावर निघेल आणि तुम्हालाच काहीतरी आजार होईल. सडनली कधीतरी आपल्याला कळत नकळत आपल्याला कळत नाही की काय झालंय म्हणून, आणि अचानक आपल्या लक्षात येतं, अरे एवढा मोठा आजार मला कधी झाला. तर तुम्ही मनातल्या मनात जर खात राहाल त्या गोष्टी घेऊन, त्यापेक्षा मोकळे व्हा, बाहेर पडा. आणि आपल्याला बघा, कधी कधी समोरनं उत्तर देता येत नाही. अनेकदा बायकांना तोंड शिवावं लागतं, नवऱ्यासमोर त्यांना बोलता येत नाही. अनेकदा नवऱ्यांच्या बाबतीतही असं घडतं, बायकोसमोर बोलता येत नाही. पण आपल्याकडे आता प्रभावी गोष्ट आपल्या हातात आलेली आहे, वही आणि पेन. ह्यामुळे ही सिंपल गोष्टीमुळे आपलं आयुष्य खूप चांगलं होणार आहे. तो त्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचंय. तर आपले नातेसंबंध जेव्हा बिघडतात, नातेसंबंधात कोणती तरी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते, तेव्हा बहुतेक घटनांमध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीला दोष देतो. बट ऍक्च्युली काय माहितीये का निलिजा, मेसेज करू नको, डिस्टर्ब होतो. तुला जे विचारायचंय ते विचार. ते वाचायला एक सेकंद पण थांबत नाहीये, ते लगेच जातंय. सो रादर हे संपल्यावर तू पूर्ण विचार किंवा नंतर मेसेज कर. आपले नातेसंबंध जेव्हा बिघडतात तेव्हा आपण दुसऱ्याला दोष देण्यात वेळ घालवतो. पण आपल्याकडे एक साधी म्हण आहे की जेव्हा आपण एक बोट समोर दाखवतो तेव्हा आपल्याकडे 3 बोटं वळलेली असतात. याचं कारण म्हणजे सिंपल गोष्टी आहेत, आपल्याला डोक्यात येत नाही त्या. की गोष्टी अशा आहेत की जेव्हा आपल्याला रॉन्डाबन हे सांगते तेव्हा आपल्याला पटतंय. पण आपल्या अनेक आपल्या म्हणींमध्ये म्हणा किंवा कशामध्ये, आता ते आपल्याकडे म्हण आहे की जे पेराल ते उगवेल. तुम्ही चांगलं पेराल तर चांगलं मिळणार आहे. तुम्ही किडूक मिडूक काय ते म्हणतात ना, जर खराब तुम्ही बी टाकलं तर तुमच्याकडे काय येणार आहे. सो तेच आहे, फक्त हे वेगळ्या भाषेत आहे आणि सिंपल आहे. आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. जितके जास्त आपण कृतज्ञ होऊ तितक्या आपल्या ज्या ज्या आपल्याला चॅलेंजेस आहेत, ज्या जे आपले ब्रेकडाऊन्स आहेत ते संपणार आहेत. आणि आपल्याला तरतरी येणार आहे, आपली एनर्जी वाढणार आहे. नको त्या गोष्टीत एनर्जी वाया घालवू नका. आपण दुसऱ्याला दोषी ठरवण्यात गर्क असतो याचाच अर्थ आपण म्हणजे आपल्यात बघा, वाक्य पुन्हा पुन्हा लेखिकेचं तेच आलंय की आपण दुसऱ्याला दोषी ठरवण्यात गर्क असतो. पण याचाच अर्थ काय आहे की आपल्यात कृतज्ञतेचा किंचित सुद्धा अंश नाही. दुसऱ्यावर दोषारोप करून तुमचे नातेसंबंध कधीच सुधारणार नाहीत आणि तुमच्या आयुष्यात कधीच सुधारणा घडून येणार नाहीये. खरं तर जितके जास्त तुम्ही दुसऱ्याला दोष द्याल तितके तुमचे नातेसंबंध बिघडत जातील आणि तुमचं आयुष्यही अधिकाधिक त्रासदायक होत राहील. लेखिका म्हणते, हे माझ्या तोंडची वाक्य नाही आहेत. तर हे नातेसंबंध सध्याचे असोत, भूतकाळातले असोत, दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या वाईट भावनांना तुमच्या मनात जर तुम्ही थारा दिला असेल तर कृतज्ञतेच्या आचरणाने तो काढून टाकला जाईल. दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात असणाऱ्या वाईट भावना तुम्हाला का काढून टाकायच्या आहेत, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर त्यावर आपल्याला गौतम बुद्धांना सगळे ओळखता, त्यांच्याबद्दल जर कोणी वाचन केलंय तर त्यांना कल्पना असेल. पण आता जे वाक्य मी त्यांनी दिलेलं वाचणार आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. ते तुम्ही इथे कोरून ठेवा.
गौतम बुद्धांनी अंदाजे इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483च्या दरम्यान हे वाक्य दिलेलं आहे आपल्याला. ते बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. मनात राग बाळगणे म्हणजे दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी आपल्या हातात कोळशाचा जळता निखारा धरून म्हणजे घट्ट धरून ठेवणे आणि पोळता ते तुम्हीच. लक्षात आलंय सगळ्यांच्या हे वाक्य. दुसऱ्याच्या बद्दल आपल्या मनात आपण राग धरणार आहोत, त्याचा अर्थ काय? दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी आपण जळता कोळसा आपल्या हातात धरलाय आणि तो फेकेपर्यंत काय होणार आहे? माझा हात जळणार आहे. घेऊन फेकेपर्यंत आपण उचललाय तो निखारा, माझाच हात जळणार आहे. तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही जो राग मनात बाळगता दुसऱ्याबद्दल, त्याने तुम्ही स्वतःच्या कुठल्या तरी शरीरातल्या एखाद्या भागाला हार्म करताय, हे विसरू नका. सो दुसऱ्याचा राग बाळगू नका. आणि तुम्हाला रागाने काही होणार नाहीये. राग करून काही ती व्यक्ती ना सुधारणार आहे ना काही, तो तुम्ही हार्म होणार आहात. सो आपल्याला बेटर वे, आपल्याकडे पेन आहे, आपल्याकडे वही आहे. जेव्हा कोणी नसेल एकांतात सरळ त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी आठवा. त्यात तुमचा काही राग असेल तो काढून टाका. कधीतरी कधीतरी त्याने तुमच्या बरोबर चांगला तर वागला असेल, कधीतरी एक क्षणभर तेवढाच विचार करा. बरं, तो इतरांबरोबर चांगला वागतोय का तुमच्या बरोबर सोडून? कारण कधी कधी असा प्रसंग पण आपल्या समोर येतो की व्यक्ती बाहेर खूप चांगली असते, पण बाहेरचा मुखवटा वेगळा आणि घरातला मुखवटा वेगळा असतो. आणि अनेक नवरा बायकोचे संसार हे बेड टाइम स्टोरी मध्ये अडकलेले असतात. बाहेर बघताना खूप वेगळं वाटतं, पण तिथे बेडरूम मध्ये काय होतं हे कोणालाच काही माहिती नसतं. तिथे कसला राग आहे, कशावरनं राग आहे, हे फक्त त्या दोघांना माहिती असतो. आणि या रागाचा परिणाम कुठला तरी आजारात होतो. असं एक उदाहरण मी आधीही दिलेलं आहे. बाई राग करायची, तिच्या गुडघ्यांवर बनलं, गुडघे जायची वेळ आली, जेव्हा ती सुधारली तेव्हा आपोआप गुडघे बरे झाले. म्हणजे आपल्या रागाचा परिणाम कुठल्या तरी आपल्या शिरेवर, आपल्या पायावर, आपल्या गुडघ्यावर, आपल्या खांद्यावर, आपले मान धरणे कशावरही होऊ शकतो. सो आपण आपल्याला का जाळायचंय हा एक सिंपल प्रश्न आहे माझा. आपण आपल्याला हरेस्ट का करून घ्यायचंय? काही गरज नाहीये. सो ठीक आहे, तुम्हाला नसेल लिहायचं नका लिहू, पण राग धरू नका. मनातनं तो विषय काढून टाका, ब्लँक व्हा. अशी कोणी समोरही व्यक्ती असेल जिचा खूप राग येत असेल, पण राग करून काय होणार आहे? तुमच्या लक्षात आलंय, मनातून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करा की नाही नाही असू दे, ती कशी असली तरी तिचं भलं होऊ दे. हा विचार जेव्हा तुम्ही बाळगाल, तेव्हा आज सकाळी मी एका सेशनला गेले होते आणि त्या सेशन मधनं अशा अनाकलनीय गोष्टी कळल्यात की काही विचारू नका. की ह्या सगळ्यांनी काय होतंय, आपल्या शरीराचं, आपल्या मनात कुठलाही रोग, आपल्याला माहितीये का थायरॉइड का होतो? आणि थायरॉइड जास्तीत जास्त बायकांना होतो. थायरॉइड असामुळे होतो की त्या बाईला कधीच कुणासमोर बोलायला मिळत नाही. तिचं मत व्यक्त करायला तुम्ही देतच नाही समोरून. सासरे बोलतोय, सासू बोलते, दीर बोलतोय, नवरा बोलतोय, पण तिला काहीतरी मन आहे, भावना आहे, हे जिला बोलता येत नाही. तिला थायरॉइड नावाचा रोग होतो. आपण पुढे सुदैवाने जर कंटिन्युअसली काम करत राहिलो तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या समोर खुलत जातील. आपल्याला हे का झालं त्याचं उत्तरही तुम्हाला मिळेल. तर गौतम बुद्धांनी सांगितलेलं वाक्य कोरून ठेवा, न विसरता. दुसऱ्याचा राग मनात बाळगणं म्हणजे आपण एखादा जळता निकारा हातात घेऊन त्याच्यावर टाकायचा विचार करतोय, पण त्याआधी आपण स्वतःला पोळतोय, जाळतोय स्वतःला. तर दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या वाईट भावना तुमचं आयुष्य जाळून टाकतील. मग पण कृतज्ञतेनं मात्र या वाईट भावना संपून जातील. सो ज्या कोणाचाही तुम्हाला राग असेल, काहीही असेल, राग धरू नका. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करा. तो वर्षाव तुम्हाला वही पेनने टाकायचंय, काय गरज नाहीये समोर जाऊन तुम्हाला काही करायचं नाही. उदाहरणार्थ तुमचा आधीचा जोडीदार जो तुमच्या मुलांमुळे तुमच्याशी जोडला गेला असेल, आता कोणाचे डिवोर्स झालेले असतात, कोणाचे काही खूप आहे सध्या,
आणि सध्या डिवोर्स तर अगदी अक्षरशः आपल्याला विश्वास नाही बसणार, पण एकेका वाक्यासाठी, एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी सुद्धा डिवोर्स होतो माणसाचा. आणि त्या डिवोर्सला काही मिनिंग राहिलेलं नाहीये. पण डिवोर्स होण्यामुळे जर तुम्हाला मुलं असतील, त्या मुलांवर खूप वाईट परिणाम होतोय. थोडस बाजूला ठेवलं डिवोर्सचा विषय, तर तुम्ही जर आपल्या मुलाकडे बघून जगलात त्या व्यक्तीबरोबर, काही दिवसांनी तुम्ही जिंकणार आहात. पण तुमच्या दोघांच्या रागाच्या भरात तुम्ही एका छोट्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करताय, हे कुणाच्या गावीही नसतं. त्या मुलाला एकदा तुम्ही जन्म दिलात, सारासार विचार न करता, आणि त्यानंतर मग तुमचं ममत्व, तुमचं पितत्व कुठे गेलं, पितृत्व कसं तुम्हाला काही वाटत नाही. मी एखादी बाई नवऱ्याच्या गळ्यात मूल टाकून पसार होते, एखादी म्हणते मला नको. मग ममता कुठे गेली? तुम्हाला जन्माला घालण्यापूर्वी तुम्हाला विचार करायचा आहे की ह्या बिचाऱ्या कोवळ्या जीवानं केलंय काय. त्याचाही त्रास तुम्हाला होत राहणार आहे. पण असो, जर तुमच्याकडे ते मूल असेल, तर हल्लीचे आई वडील रस्सीख हेच करतात, माझ्याकडे द्या मुलाला, तुझ्याकडे द्या, याला भेटूच नाही द्यायचं, त्याला हेच नाही करायचं. या रागाने काही होणार नाही. त्या रागाचे व्रण तुमच्या शरीरावर उमटत राहतील आणि तुम्हालाच नंतर लक्षात येईल, अरे मला हे कसं काय झालं, आमच्या घरात कोणालाही हा आजार नव्हता, मला कुठून आला. बघा, तुमचा आधीचा जोडीदार जो तुमच्या मुलांमुळे तुमच्याशी जोडला गेलाय, पण आता तुमचे आणि त्याचे नातेसंबंध चांगले नाहीत, तर तुमच्या मुलांकडे पहा. तुमचा आधीचा जोडीदार नसता तर तुम्हाला अं तुमची मुलं मिळाली असती का? तुमच्या मुलांचं आयुष्य ही तुम्हाला मिळालेली केवढी मोठी मौल्यवान देणगी आहे. तुमच्या मुलांकडे पहा आणि त्यांच्या आयुष्यासाठी तुमच्या आधीच्या जोडीदाराचे रोज आभार माना, की काही असू दे, त्याने मला हे मूल दिलंय, त्याच्यामुळे मी आज जगण्याचा प्रयत्न करते. अशा मिलिटरी मधल्या कितीतरी बायका आहेत ज्या एक मूल 7-8 महिन्यांचं असताना त्यांचा नवरा तिकडे रणांगणावर मारला जातो. त्या मुलाकडे पाहत त्या जगतात, त्या राग नाही करत. मग तुम्ही नुसते डिवोर्सी आहात किंवा तुम्ही आजूबाजूला कुठेतरी राहणार आहात, आपल्या मुलांची आबाळ होऊ देऊ नका. वाईटातनं चांगलं कसं शोधता येईल याचा विचार करा. तुमच्या मुलांकडे पहा आणि त्यांच्या आयुष्यासाठी तुमच्या जोडीदाराचे रोजच्या रोज आभार माना. याबरोबर नातेसंबंधात शांतता आणि सलोखा कसा ठेवावा आणि यासाठी कृतज्ञतेचं सर्वात महत्वाचं साधन त्यांच्या आयुष्यात कसं वापरावं याची शिकवण तुम्ही मुलांना तुमच्या उदाहरणावरून देता आहात. तुमची मुलं तुमची कॉपी करत असतात, आपल्या हे लक्षातही येत नाही. खरोखर करतात, आपल्या गावीही नसतं. चांगलं केलेलं चांगलं दिसतं लगेच मुलांमध्ये, आणि आपण जो काही गोंधळ घालत असतो, तू हे खा नाही तर मी हे करेन, मुलगा खातोय, टीव्ही बघतोय, बाई फोनमध्ये मग्न आहे, असं काही करू नका. तुम्हाला जर पुढे तुमच्या मुलांकडनं चांगले रिझल्ट हवे असतील, तर तुम्हाला तुमच्या घरी असलेल्या म्हाताऱ्या लोकांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. ते सगळं बघत असतात आणि काय करायचं त्यावेळी ते सगळं ठरवत असतात. आणि वेळ आल्यावर, म्हणजे मला स्वतःच माझं एक मत तुम्हाला मी आज सांगते, तुम्हाला आवडो न आवडो, पण हल्ली आपण ऐकतो की आई वडिलांना नेऊन अनाथाश्रमात टाकलंय. पण आज आपण नोकरीच्या करिअरच्या नावाखाली मुलांना जन्म देऊन त्यांना सुद्धा, तुम्ही जर इंजिनियर आई वडील असतील तर ते 12-12 15-15 तास ती मुलं कुठे असतात विचार करा. ती मुलं पाळणा घरात असतात. मग त्यांच्या, आता ठीक आहे पाळणा घराबद्दल पण आपण कितीतरी ऐकतो, चांगले लोक असतील तर उत्तमच, ती मुलं चांगली माणूस होणारच आहेत. पण त्या मुलांचे, आता पुण्यात एक घटना घडली होती, त्या मुलांना उलट टांगून मारत होते. असे अनेक आपण वेगवेगळे प्रकार ऐकलेले आहेत. अशा स्थितीत उद्या जाऊन जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना पाहिलं नसेल आणि तुमच्या मुलांनी हे पाहिलेलं असेल, आणि शिवाय हा मधला पिरियड आपल्या लक्षात येत नाहीये, आपण नोकरीसाठी धावतोय, आपल्याला वाटतं त्याला एक खेळणं दिलं की तो खुश होतो, त्याच्या मनांवर भावनांवर जो परिणाम होतोय, आणि उद्या, आज तुम्ही त्याला टाकून जाताय पाळणा घरात, उद्या त्याने तुम्हाला अनाथाश्रमातल्या म्हाताऱ्या लोकांच्या पाळणा घरात ठेवलं, तर हा न्याय आहे, हे टिट फॉर टॅट आहे. तुम्ही बोलू शकत नाही, आपल्याला नेहमी वेगळं काहीतरी दाखवलं जातं. हा, काही ठिकाणी होतं असं की उगीच वृद्धांना त्रास दिला जातो, पण मी आजच्या मुलांच्या बाबतीतलं म्हणते,
हा माझा स्वतःचा पण आक्षेप आहे. मला माहिती आहे कोणाचंच करिअर मला असं नाही करायचंय की तू सोडून दे आणि हे कर. बट तुम्हाला जर आपल्या मुलांना चांगलं ठेवायचं असेल, शिस्त लावून हवी असेल, तुमच्या घरात असलेल्या म्हाताऱ्या लोकांना सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आजी आजोबा हे मुलांसाठी, नातवंडांसाठी त्याने काय केलं, ह्याने काय केलं, प्लीज अशी कुरबुर करू नका. कारण तुमच्या मुलांना जशी ती दुधावरची साय असते तसे आजी आजोबा आहेत. आणि ते कसेही असू देत, पण ते नातवंड आल्यावर ते बदलतात. कारण आपण इतक्या गडबडीत आपल्या मुलांना जन्माला घालतो. आपण एकमेकांना ओळखेपर्यंत मुलं मोठी व्हायला लागतात. तेव्हा आजी आजोबांनाही त्यांनी वाढवलेल्या मुलांबद्दल माहिती नसतं, पण त्यांना नंतर कळतं की अरे, आपली ही संधी आपण कामाने किंवा व्यग्र असल्यामुळे घालवून टाकलीये. तर अशा अनेक गोष्टी आहेत विचार करण्यासारखा, विचार करायचा, चांगला विचार करायची वेळ आहे. आपल्या भारतात अजूनही सगळं का टिकून आहे? कारण एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सगळं टिकून आहे. सो तुम्ही विचार करा, आपण चुकतोय का मुलं चुकतायत? हा एक माझा पर्सनल मुद्दा मी बोलून दाखवला. त्यात चुकत असेल तर ओके. तुम्हाला पटलं तर तुम्ही घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. पण माझा समोर हा प्रश्न आला कारण मी 3 वर्ष एका स्कूलमध्ये जाऊन शिकवत होते आणि मी फार जवळनं लहान मुलांना पाहिलंय. लहान मुलं तुम्ही किती मारलं ढकललं तरी पुन्हा तुमच्या जवळच येणार. उलट तुम्ही त्यांना काय फिलिंग देताय? त्यांना भीती वाटते, की आईने मारलं आणि आईच जर निघून गेली तर मी कसं जगणार? हे मी पाहिलंय स्वतः डोळ्यांनी. त्यांच्या मनात इतकी भीती असते, मग त्यांचं अभ्यासात लक्ष कसं लागणार? त्यांना ओ की ठो का येणार नाही? त्याच्यावर पण आपण मारतो वरनं धरून. तुला ए लिहिता येत नाही, तुला बी लिहिता येत नाही. असे अनेक मुलं तुम्हाला कल्पना नाही, की त्यांना लिहिता का येत नाही? कारण त्यांच्या घरात अस्थिर वातावरण आहे. त्या वातावरणामुळे ते अस्थिर झालेत. त्यांच्या डोक्यात तेच नाही राहत. त्यांना आज भीती आहे, की माझी आई मला सोडून जाईल का? माझे वडील मला सोडून जातील. सो आपण त्यांना अस्थिर वातावरण देतोय आणि हे अनेक नातेसंबंधांबद्दल आपल्या बाबतीत घडतंय. किंवा तुमचे नातेसंबंध संपुष्टात आल्यामुळे तुमचं हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी आहात. अशा वेळी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने तुम्ही तुमच्या वेदनेत बदल घडवून आणू शकता. तुमच्या कोणत्याही गोष्टीपेक्षा कृतज्ञता तुमच्या भावनिक वेदनेचे रूपांतर झपाट्याने आनंदात करते आणि तुमच्या मनातली जखम भरून काढते. माझ्या आई-वडिलांची गोष्ट हे त्याचे परिपूर्ण उदाहरण आहे. माझ्या म्हणजे लेखिका महाशय आपल्याला सांगतायत. आता आपण त्यांच्या घरातल्या गोष्टी ऐकणार आहोत. माझे आई-वडील अक्षरशः प्रथम दर्शनी एकमेकांच्या प्रेमात पडले. ते भेटले त्या क्षणापासून एकमेकांबरोबर असण्यासाठी ते कृतज्ञ होते. मी आतापर्यंत पाहिलेला तो सगळ्यात सुंदर विवाह होता. पण जेव्हा माझे वडील वारले, तेव्हा माझ्या आईला अतीव दुःख झाले आणि ते समजण्यासारखे होते. काही महिने असेच दुःखात घालवल्यानंतर तिने कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करायला सुरुवात केली. आणि तिचं हे इतकं प्रचंड दुःख आणि वेदना असताना देखील कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी याचा शोध ती घेऊ लागली आणि भूतकाळापासून तिने सुरुवात केली. अं, माझ्या वडिलांबरोबर अनेक दशक एकत्र घालवलेला आनंदाचा काळ तिला आठवला. दशक 10 वर्ष तिने एकमेकांबरोबर चांगला घालवलेला काळ आठवला आणि त्यानंतर तिने एक मोठं पाऊल उचललं. म्हणजे भविष्यातील कोणत्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहता येईल याचा ती विचार करू लागली आणि एकामागून एक त्या गोष्टी तिला सापडू लागल्या. खरं तर माझे वडील जिवंत असताना तिला काही गोष्टी करायच्या होत्या, त्या राहून गेल्या होत्या. त्या गोष्टी तिने करायला सुरुवात केली आणि त्या करायला तेव्हा वेळ नव्हता, पण आता तिला त्या गोष्टी आठवल्या. आपल्याला कधी-कधी लक्षात राहत नाही. आपल्याला कधीतरी ड्रॉइंग क्लासला जायचं होतं. माझी स्वतःची खूप इच्छा होती, की मी आर्किटेक्ट बनावं किंवा मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं. मे बी माझी पर्सनॅलिटी चांगली असेल इन्स्पेक्टरला. पण घरच्या काही अडचणींमुळे मला साधं म्हणजे मला एलिमेंटरीच्या परीक्षेला बसायला मिळालं नाही, कारण तेव्हा तितके पैसे नव्हते. आणि 4 मुलं आहेत. तुला वेगळे पैसे दिल्यावर प्रत्येक जण मागेल, गप्प बस. असं झालेलं आहे माझ्या बाबतीत. आता विश्वास ठेवाल की नाही, पण आहे असे अनेकांच्या बाबतीत आहेत. आपल्यातली बरीच मुलं क्लासला पहिल्यांदाही जायची. ती पुढे गेली निघून. आपल्याला तेव्हा 4 घास मिळतील की नाही. जर ही अशी अवस्था घरात असेल, फक्त खायला मिळत असेल,
पण क्लासला वगैरे जायला मिळालं नाही म्हणून ती मुलं मोठी झाली नाही इतकं झाली. सो डिपेंड आहे की तुम्हाला काय मिळालंय. तर तिला दुःखातनं तुम्हाला आता राहिलंय का तुमचं काही? तुम्हाला ड्रॉइंग करायला आवडतं का? तुम्हाला दुसरं काही डान्स करायला? मध्ये मी एक पाहिलं होतं की 74 वर्षांच्या बाईंना त्यांना काहीतरी कुठला तरी आजार झालाय विस्मरणाचा. तर त्या म्हणायच्या आता मी करू काय? आणि त्यांना डान्सची खूप आवड होती पण लहानपणापासून घरच्या ज्या अडचणी असतात, नाही नाही हे डान्स काय आपलं घरचं थोडंच आहे. 74 पार्किन्सन्स समथिंग असं थरथरतात बघा लोक, तसा काहीतरी त्यांना आजार जडला होता. पुण्याच्याच म्हाताऱ्या आजी आहेत 74 वर्षाच्या. आता या वयात त्या डान्स शिकतायत. म्हणजे वयाचा कुठलाही मुलाही तुम्ही बाळगू नका. माझं वय झालंय का? मी 45 वर्षात आहे. आता शोभेल का मी डान्स केलेला? मग मला 65 वर्ष झाली. अजिबात विचार करू नका. तुम्हाला जे तुमच्या मनात राहिलंय ते तिच्या आईने एक 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 करायला तिला आठवलं म्हणून मी लिहायला आणि पेन घ्यायचं कारण काय आहे? तुम्हाला मेसेज आला असेल द मॅजिकच्या बुक मध्ये लिहिण्याचं, पेन वही घेण्याचं, आणि आपण जे लिहितोय त्याचं मी पाठवलेला दुसऱ्या ग्रुपमध्ये तो आला असेल, साक्षी टीचरने टाकलेला असेल, तर त्याच्यात ते दिलंय की तुम्ही वही पेन लिहून तुम्ही डायरेक्ट तिथे कनेक्ट होताय. सो हे किती गंभीर किंवा खोल बाब आहे की आपल्या डोक्यातही नाही आहेत. आपल्याकडे व्हायब्रेशन डायरेक्ट तिकडे पोहोचतायत. सो लिहिणं किती महत्वाचं आहे याचा पण तुम्हाला मी तो पुरावा दिला होता. आणि मग तिने वेगवेगळ्या कामं करायला सुरुवात केली आणि माझ्या आई पुढे तिच्या स्वप्नांची पूर्ती करणाऱ्या संधीचा जादूने वर्षाव झाला. तुम्हाला खूप आठवेल, मला लिहायचं होतं, मला फिरायला जायचं होतं. पैसे असतील बिनधास्त एकटीने फिरायला जा. विचार करू नका माझा नवरा नाहीये मग आता लोकांना काय वाटेल. लोक कोणी तुमचा आनंद द्यायला येत नाहीत. विणा वर्ल्डने अशा पिकनिक काढलेल्या आहेत आणि अशा अनेक ठिकाणी एक एक त्या बायका फिरून येतात, मजा करतात. उलट त्या बसमध्ये किंवा त्या ट्रिपमध्ये तुम्हाला आणखी नवीन मैत्रिणी मिळतील. सो आपलं जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करू नका. दुःख दुःख घेऊन बसू नका. आणि मग तिचं जीवन पुन्हा एकदा म्हणजे आपल्या लेखिकेच्या आईचं जीवन समृद्ध झालं. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीनं माझ्या आईला नवीन जीवन मिळवून दिलं. अच्छा, या कृतीमध्ये आपण काय करणार आहोत तर तुमच्या आयुष्यात जाळणारा जो जळता निखारा आहे त्याचं रूपांतर आपल्याला अक्षरशः शब्दशः सोन्यात कसं करता येईल हे आपल्याला पाहायचंय. तुम्हाला सुधारणा व्हावी असं वाटणाऱ्या कोणत्याही एका बिघडलेल्या, प्रश्न निर्माण झालेल्या आणि तुटलेल्या नातेसंबंधांची निवड करा. ती व्यक्ती सध्या तुमच्या आयुष्यात आहे की तिच्याशी पूर्वी तुमचं नातं होतं आणि आता मात्र ती तुमच्या आयुष्यात नाही, याचा काहीही परिणाम या कृतीवर होणार नाहीये. एका जागी शांतपणे बसा आणि ज्या व्यक्तीची निवड तुम्ही केली आहे तिच्याबद्दल कृतज्ञता का वाटते? मुळात तिचा राग असेल तर तुम्हाला कृतज्ञता आठवणार नाही आणि कृतज्ञता आठवली नाही तर तुमचा राग गेलेला नाही. सो राग बाजूला करा. त्या व्यक्तीने कधीतरी ठीक आहे भांडण झालं असेल 2 महिन्यांनी, पण 2 महिने ती तुमच्याशी चांगली वागली असेल, तुम्हाला चांगलं चांगलं खायला घातलं असेल, कधी आईस्क्रीम दिलं असेल, कधी हॉटेलात नेलं असेल, कधी तुमच्या घरी आली असेल जेवायला, तुम्ही आनंदाने करून वाढलं असेल. सो काहीही भांडणापासूनच सोडून द्या. त्याच्या आधी त्याने चांगलं काय केलंय आपल्या बरोबर अशा 10 कारणांची यादी तयार करा. मग परत मागे वळून त्या नात्याचा इतिहास पहा. त्या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात किंवा त्या नात्यातून तुम्हाला महत्वाचं असं काही मिळालंय का ते यादीत लिहा. ही यादी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हे संबंध ज्यावेळी बिघडलेले किंवा संपलेले नव्हते त्या काळात जायचंय आणि ते नातेसंबंध जर कधीच चांगले नसतील तर आणखी नीट विचार करून त्या व्यक्तीमधले गुण आठवण्याचा प्रयत्न करा. कारण तिच्यात काहीतरी गुण असणार ना. कोण बरोबर आहे कोण चूक आहे हे ठरवण्यासाठी ही जादूची कृती नाही. तिने जे काही तुमच्या बाबतीत केलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्याचाही इथे संबंध नाहीये. ती व्यक्ती काय म्हणाली होती आणि तिनं काय केलं नाही त्याचा काही संबंध नाही. तुम्ही जादूनं त्या नातेसंबंधांची जखम भरून काढू शकता आणि ती भरून काढण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या बरोबर असण्याची देखील गरज नाही. प्रत्येक नातेसंबंधात अगदी ते बिघडलेले असले तरीही त्यात काहीतरी सोनेरी क्षण असतात आणि ते तुमचे नातेसंबंध.
तुमचं आयुष्य समृद्ध करत असतात. जसजसे या नात्यामधील आठवणींच्या खाणीत तुम्ही खणत जाल, तस तसं तुम्हाला चांगल्या संबंधांचं, चांगल्या क्षणांचं सोनं तुम्हाला सापडेल. आणि ते क्षण लिहून काढा आणि त्या व्यक्तीला संबोधित करा. तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा आणि कृतज्ञता व्यक्त करा. आता लेखिकेनं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, डॅश मी कृतज्ञ आहे कारण डॅश. कुणाचे तुम्ही कृतज्ञ आहात? आपण एका व्यक्तीबद्दल बोलणार होतो, त्या व्यक्तीचं नाव आलं. या व्यक्तीसाठी मी कृतज्ञ आहे कारण कशासाठी? तर आता कशासाठी म्हणून कारण दिलेली आहेत ती मी वाचते. पहिलं दिलं अजय, आपण जो काळ एकत्र घालवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपला विवाह जरी टिकला नसला तरी त्यापासून मी खूप काही शिकले. आज माझ्यात जास्त समज आली आहे. आपल्या विवाहापासून मी जे काही शिकले त्याचा उपयोग आज मला अनेक नातेसंबंधात झालाय. 2, अजय, आपला विवाह टिकावा म्हणून तू हरतऱ्हेने प्रयत्न केलेस. लग्नानंतर 10 वर्ष आपण एकत्र राहिलो याचा अर्थ तू प्रयत्न केले असा होतो. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. अजय, 3, आपल्याला मुलं झाल्याबद्दल मी तुझे आभार मानते. तुझ्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. त्यांच्यामुळे माझा प्रत्येक दिवस आनंदात जातो आणि त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. अजय, 4, मी ज्यावेळी मुलांकडे बघण्यासाठी मी घरी राहत होते त्यावेळी अतिशय मेहनत करून, जास्त तास काम करून तू घर सांभाळलंस, घराचा भार सांभाळलास, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आम्ही सगळे तुझ्यावर अवलंबून असल्यामुळे तुझ्यावर मोठी जबाबदारी होती आणि ती तू घेतल्याबद्दल मी तुझे आभार मानते. 6, 5, अभय, आपल्या मुलांना वाढवताना बघण्याचे बहुमोल क्षण मला लाभले. त्याला पहिल्यांदा बोलताना, चालताना पाहण्याचे भाग्य मला मिळाले. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुला ही संधी मिळाली नाही याची मला जाणीव आहे. 6, अजय, मी अतीव दुःखात आणि सर्वस्व हरण्याच्या भावनेनं एका अवघड कालखंडातनं गेले, पण त्यावेळी तू मला आधार दिलास. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. 7, अजय, मी जेव्हा आजारी होते त्यावेळी तू माझी आणि मुलांची अतिशय काळजी घेतलीस. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. 8, अजय, आपण एकत्र घालवलेल्या महत्वाच्या प्रसंगांबद्दल आणि असे अनेक प्रसंग होते त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. 8, अजय, आपण एकत्र घालवलेल्या महत्वाच्या प्रसंगांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतेच, पण तू यापुढेही आपल्या मुलांचे वडील म्हणून राहण्याचं मान्य केलंयस, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 10, अजय, माझ्या मुलांना तुझा जो आधार वाटतो आणि तुला त्यांना जो वेळ द्यावासा वाटतो त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपली मुलं माझ्यासाठी जितकी महत्वाची आहेत तितकीच ती तुलाही महत्वाची वाटतात हे मला माहित आहे. तुम्हाला साधारण आपल्याला त्या नात्याबद्दल काय लिहायचंय याचं साधारण तुम्हाला माहिती मिळाली असेलच. तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते याबाबत 10 प्रसंग लिहून झाले की त्या व्यक्तीबद्दल, त्याच्या नात्याबद्दल तुम्हाला जरा बरं वाटू लागतं. त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात कुठल्याही वाईट भावना उरणार नाहीत, कटुता राहणार नाही. अशा अंतिम टोकापर्यंत तुम्हाला पोहोचायचंय, कारण या भावनांमुळे तुमच्याच आयुष्याचं नुकसान होत असतं, हे लक्षात ठेवा. प्रत्येक नातं हे वेगळं असतं. जोपर्यंत त्या व्यक्तीविषयीच्या कटू भावना तुमच्या मनातून संपूर्णतया जात नाहीत, नाहीशा होत नाहीत, तोपर्यंत त्या अवस्थेत जाण्यासाठी गरज वाटल्यास कदाचित तुम्हाला या जादूच्या कृतीचा उपयोग पुन्हा पुन्हा करावा लागेल. तुम्ही जर सध्याच्या नातेसंबंधात सुधारणा घडून यावी यासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करत असाल तर तुमच्या डोळ्या देखतच त्या नातेसंबंधात विलक्षण बदल झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. कृतज्ञतेने नातेसंबंधात बदल घडून येण्यासाठी एकच व्यक्ती असते किंवा लागते, पण जी व्यक्ती कृतज्ञतेचा वापर करते तिला संपूर्ण आयुष्यभर या सगळ्याचा लाभ मिळतो. ज्या व्यक्तीचा आणि तुमचा आता संपर्कही नसेल अशा गतकाळातल्या व्यक्तीबरोबर नातेसंबंध सुधारण्यासाठी जर तुम्ही या जादूच्या कृतीचा वापर केलात तर आता तुमच्या मनात
त्याविषयीची कटुता जाऊन शांतता आणि आनंद निर्माण होतो आणि त्याच वेळी तुमच्या सध्याच्या आयुष्यातल्या इतर नातेसंबंधांमध्ये देखील झपाट्याने सुधारणा घडून आल्याचं तुम्हाला जाणवेल. भविष्यात एखाद्या नातेसंबंधाबद्दल अशी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटल्यास लगेचच जादूच्या कृतीचा वापर आधीच करायचा हे लक्षात ठेवायचंय. नातेसंबंधात निर्माण होणाऱ्या अडचणी ही कृती केल्यामुळे वाढणार नाहीत, त्याऐवजी त्या नातेसंबंधांची जादू तुम्ही वाढवाल. तर आजचा आपला हा धडा आपल्याला काहीतरी वेगळं सांगून गेलाय. त्यामुळे आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं किती गरजेचं आहे आणि त्याने आपले किती फायदे होणार आहेत. तुम्हाला मेडिटेशन केल्यावर काही दिवसांनी जाणवायला लागलं असेल की थोडं थोडं हलकं वाटतंय मला, थोडा थोडा बदल झालाय. पण हे जेव्हा तुम्ही अशा एकेका वेगवेगळ्या नातेसंबंधासाठी, स्वतःसाठी, आपल्या शरीरासाठी, आपल्या पैशासाठी जेव्हा जेव्हा कृतज्ञता व्यक्त कराल तेव्हा तुम्हाला अधिक आणि अधिक हलकं झाल्यासारखं वाटेल. लिहिण्याचं महत्वाचं कारण आपल्या शरीरात जे ब्लॉक तयार होतात ते ब्लॉक रिकामे व्हायला लागतात. माझं वजन काही फारसं कमी झालेलं नाहीये, पण सगळे मला भेटल्यावर मला सांगतात की तू बारीक झाली आहेस. म्हणजे मी काय घेऊन फिरत होते तुम्हीच समजून जा. मी त्या नको असलेल्या भावनांचं ओझं घेऊन एवढे दिवस फिरत होते. जशा जशा एकदा कमी झाल्या माझ्या शरीरातनं बाहेर पडल्या, ते ब्लॉक्स कमी झाले, तशी तशी मी सगळ्यांना हलकी हलकी किंवा मला स्वतःलाही वाटतं की मी हलकी फुलकी आहे. वजन तेवढंच आहे, पण माझ्यात काहीतरी बदल झालेला लोकांना दिसतोय. आजही मी गेले होते तिथेही मला बरेच जण म्हणाले तू बारीक झाली आहेस. आता मी आता बारीक वाटते याचा अर्थ तुम्ही समजून जा मी अजून याच्यापेक्षा जाडी असणारच. सो ते सुद्धा आपल्याला फरक पडणार आहे. आपला एखादा विनाकारण आपण ओढून आणत असलेला सर्दी म्हणा, पडसं म्हणा, हे सगळे आजार तुमच्या वाईट विचारांचे ब्लॉकेजेस आहेत. जेवढ्या कृतज्ञतेच्या लाईन तुम्ही कमी करणार आहे, ऍसिडिटी गेली आहे, सर्दी कधी होतच नाही, ताप येत नाही, डोकं दुखत नाही. मला मध्यंतरी वाटत होतं माझे खूप केस गळतायत, तेही आता थांबलेत गळायचे. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तर चांगल्या होणारच आहेत. तुम्हाला कफ आहे, तुम्हाला मध्ये ठसका लागतोय, हे सगळं तुमच्या आत काहीतरी अडकल्याचं लक्षण आहे, आतले ब्लॉकेजेस आहेत. सो आपल्याला ते काढून टाकायचे फक्त कृतज्ञतेच्या जादून. तुम्हाला कल्पना पण नाही, आपलं शरीर 24 तास काम करतं. सगळ्या शरीरातलं आपलं हृदय 24 तास काम करतं. हृदयाला आपण कधी असा हात लावलाय का? असा हात लावून कधी थँक्यू म्हणालोय का? पण असा हात लावतो आपण जेव्हा आपल्याला हार्ट अटॅक येतो तेव्हा. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत, पण त्या लगेच ओव्हरडोस होईल. खूप आहे शिकण्यासारखं. आपल्याला जसं जसं आपल्याला हे सगळं कळत जाईल तसं आपलं आकाश मोकळं होत जाईल. आपण आज आपला धडा इथे संपलेला आहे. आपण आपल्याला जो होमवर्क करायचंय तिथे आलेलो आहोत. आपल्याला आपल्या आजच्या 15व्या भागाच्या जादूची कृती काय आहे? तर जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. आपलं पहिलं काम आहे वरदानांची मोजदाद. त्याच्यावर आपल्याला लिहून काढायचंय. त्यानंतर प्रत्येक एक वाचायचं आणि 3 वेळा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद करायचं. 2 तुम्हाला सुधारणा कराव्याशा वाटणाऱ्या एका बिघडलेल्या लक्षात येतंय, ही व्यक्ती मला डोळ्यासमोर सुद्धा नको, अशी व्यक्ती घ्यायची तुम्हाला. आणि तिच्याबद्दल चांगलं लिहायचंय. तुम्हाला कल्पना नाहीये, तुम्ही एक जरी ब्लॉग तुमचा उघडला ना, 10 लोक तुमच्या आयुष्यात चांगली येतील. हे तुम्हाला कळणारही नाही. अगदी अनोळखी म्हणजे माहित नाही, मी जशी ध्यानात आले इतकी अनोळखी लोक मैत्रिणी झाल्यात माझ्या, की मलाच आश्चर्य वाटतं एवढे दिवस माझ्याकडे कुठून. एक तर ऑकलंड वरनं डायरेक्ट मुंबईत उतरले आणि तिने विचारलं, माझ्या चेंबूरला उतरले, तिने विचारलं जवळ कोण आहे माझ्या. मी चेंबूरला राहते तर जवळपास कोणी आहे का ध्यानी व्यक्ती मला भेटायचे. अशी ती माझ्या आयुष्यात आली आणि आज माझी खूप चांगली मैत्रीण झाली. माझा तिचा काही संबंध होत नव्हता, ध्यानाने ती माझी मैत्रीण झाली. फक्त तिने शोध घेतला आणि तिथे मी समोर पोहोचले तिच्या. आणि मग तिला ध्यान करायचं होतं, तिला माझा नंबर मिळाला, मग आम्ही एकत्र आलो, ध्यान करायला लागलो. आता गेले 1 वर्ष आमचं छान मैत्री आहे. तर तुमच्या आयुष्यात असे अनेक वेगवेगळी लोक येतील जे ध्यानी मनी नसताना. तसेही आपण भेटलोच आहोत. आपण निदान 15 जण तर एकमेकांना ओळखायला लागलोय. हे या जादूच कारण आहे.
सो तुम्हाला सुधारणा कराव्याशा वाटणाऱ्या एका बिघडलेल्या, लक्षात घ्या बिघडलेल्या, समस्या निर्माण झालेल्या आणि तुटलेल्या नातेसंबंधांची निवड करा. एका जागी शांत बसा. त्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध सुधारावेत म्हणून तुम्ही तिची निवड केली आहे. तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त कराव्याशा वाटणाऱ्या 10 गोष्टींची लेखी यादी करा. नाव, सासूबाई असेल तर आई तुम्ही, मी कृतज्ञ आहे. काय कारण आहे? तुम्ही एवढा छान तुमचा जीवाचा तुकडा मला दिलात. तो व्यक्ती म्हणून खूप चांगला आहे. तुमचं आणि सासूचं नातं थोडंसं हे आपण जे बाहेरच्या बोलीभाषेवरनं वगैरे आपण म्हणतो ना एकमेकांना, मला माझी सासू त्रास देते, मला हे कर. त्या ह्याच्यात आपण गुरफटतो आणि त्यामुळे आपणही आपलं नातं बिघडवलेलं असतं. सो त्यातल्या चांगल्या गोष्टी आठवा, त्याच्यावर तुम्ही लिहून काढा आणि रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञतेने आपल्या जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात चांगल्या घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला आभार मानायचेत आणि जादूच्या दगडाजवळ ते शब्द उच्चारायचे आणि त्यालाही थँक्स म्हणायचंय. तू माझ्या आयुष्यात आला, तुझ्याशी मला बोलता येत आहे. ज्या गोष्टी कधी कधी आपल्याला एखाद्या खास मैत्रिणीला सांगायच्या असतात, पण त्यासाठी आपल्याला 5-6 तास वाट पाहावी लागते. कधी संध्याकाळ असते पण फोन करता येत नाही, असं काही असतं. सो अशी व्यक्ती आपल्याकडे आहे जी आपल्याकडे 24 तास अवेलेबल आहे. तिला आपल्याला फक्त हातात धरायचंय ना, ती आपली गोष्ट कुणाला सांगणार आहे ना, आपल्या काही भीती नसणार आहे. त्यामुळे भीती पण असते, इथे सांगितलं तर आपलं हे तर नाही ना होणार. सो अशा प्रकारे आपल्याला आज काम करायचंय. आजचा विषय मी इथेच थांबवते, कारण काय उदाहरणं खूपच वाढत जातात, लक्षात राहत नाही वाजलेत किती. जर तुम्ही दमलेले असाल तरी पण आपल्याला महत्वाचं काय करायचंय आपल्या लक्षात आलेलं आहे. जर कोणाला काही बोलायचं असेल, कोणाला काही शेअर करायचं असेल तर करू शकता. धन्यवाद, मला इतका वेळ ऐकून घेतलं. धन्यवाद, ज्यांच्यामुळे मी इथे आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हा प्रश्न. निलेजा, तू काय काय पाठवलेलं काही वाचता आलं नाही, ते 2-3 सेकंदात गेलेलं आहे. तुला काय हाय भारती. हा मला विचारायचं लाईक तू आता तू रिलेशनशिपचं बोललं अगोदर फ्यू मिनिट्स बॅक तू जेव्हा सांगत होती तेव्हा सपोज आपण डे टू डे कुठे ट्रॅव्हल करतो तर कधी ऑटोवाल्याशी आपलं म्हणजे कधी आपण काही गोष्टीवर होतं म्हणजे पैसे असं नाही अरे तो लेट आला किंवा त्यांनी लांबचा रूट घेतला किंवा मे बी टॅक्सीवाला किंवा हे झाले बाहेरचे लोक. मग त्याचे आपण काय त्याच्याबद्दल नंतर ते तेवढं पुरतं भांडण असतं आणि नंतर काय राग धरत नाही पण ते कसं सो इन दॅट सिनारिओ काय करायचं म्हणजे अरे नंतरच आपल्यालाच वाईट वाटतं अरे उगीच आपण भांडलो म्हणजे वी कुड हॅव हँडल द सिच्युएशन इन अ बेटर वे. तर ते कसं त्याबद्दल काहीतरी हाऊ ते टू टॅकल तुला कसं करायचंय, तर तुला आपण रोज सांगतोय सकाळी उठल्यावर जर आपण आनंदात उठलो, वाव टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ, असं आपण ठरवलंय बोलायचं. आपल्या धड्यांप्रमाणे आपण जर वागलो, आपण हाताला लागलेल्या प्रत्येक वस्तूला धन्यवाद दिलं. तू जेवण करताना गेलीस तिथे धन्यवाद धन्यवाद बोललं आणि किचन तुला प्रशस्त किचन आहे तुझ्या समोर आणि सगळ्या सोयी आहेत तुझ्याकडे. मुळात तुला कालच्या गोष्टी रागात घेऊन झोपायचंच नाहीये, म्हणून आपल्याला हे वरदान किंवा जादूचा दगड या गोष्टी आपण घेतल्यात. डे बाय डे आपला राग आपल्याला खातोय हे आपल्या लक्षात येत नाहीये. तर रिक्षात तू बसलीयस किंवा तो लेट आला समजा, तर वाय डोंट यू अंडरस्टँड की जरा त्याला काही झालं असेल. आपण नेहमी हाच विचार करतो. तुझं मत अगदी करेक्ट आहे, तू नाही मी पण हा विचार करते. म्हणजे आज सकाळी पण थोडक्यात माझ्या डोक्यात आलं, बोलायला गेले थांबले, नाही नाही नाही, कारण मी काहीतरी बोलले तर उलट मी वेळेत चालले ते पण मी गडबड करेन. सो एक तर निगेटिव्ह विचार आपल्याला करायचं नाहीये. आणि तुला जर असं वाटत असेल तुझ्या बाबतीत जर असं घडतंय, समजा लेट होतोय, तो उगीच लॉंग कट मारतोय, तो लॉंग कट मारत नाही कारण त्याला समोर ट्रॅफिक आहे हे माहिती आहे. अनेकदा मी पण रिक्षाने जाते आणि तो अशा मधल्या मधल्या कुठल्या कुठल्या गल्ल्यांमधनं काढतो, तो स्ट्रेट रोड सोडतो. पण तो अनेकदा एक आता ओळखीचा माझ्या रिक्षावाला परवा मला एकदा भेटला होता. मी कुठेतरी घाटकोपरला निघाल, तो म्हणाला बघा, तुम्हाला असं वाटत असेल मी कुठं 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 चाललोय, पण इथे या मेन रोडला खूप गर्दी आहे. जर मी तिथे काढलं तर तुमचा अर्धा तास तिथेच वाया जाणार. सो तुलाच हे विचार करायचे पॉझिटिव्ह. मुळात तू घरातनं निघताना किंवा सकाळी उठल्यापासून तू माझं काम म्हणजे कालचं पण आपलं काम तेच होतं, लिस्ट बनवा. मी रिक्षाने जाणार आहे, तो रिक्षावाला वेळेवर येणार आहे, तो मला योग्य मार्गाने पोहोचवणार आहे, हा कॉन्फिडंट तुला ठेवायचा आहे.
आणि तू सतत निघाल्यापासून तुला जरी लेट झालं असलं तरी तो विचार तू करू नको. तू पॉझिटिव्ह राहा. मी वेळेत, मी जरी तुला 9:30ला पोहोचायचं आणि तू 8:45ला घरातनं निघाले आणि तुला वाटतंय हे डिस्टन्स लांब आहे, पण तुझ्या डोक्यात जर कृतज्ञता भरलेली असेल, तू अगदी गदगद असशील कृतज्ञतेनं, तू तिथे 9:30च्या आत पोहोचलीच पाहिजेस. हे अनुभव मी घेतलेत, साक्षीने घेतलेत, अनेकांनी घेतलेत. मी पीएमसी महाराष्ट्र नावाच्या चॅनलवर ही जादूचं पुस्तक केलेलं आहे आणि मी त्यांना फक्त सहज एकदा उदाहरण म्हणून माझं दिलंय. अशा 5 बायकांनी मला सांगितलंय की आम्ही ट्रॅफिकच्या रस्त्यात कधीच अडकलो नाही आणि जिथे मला जायचंय तिथे मी सुखरूप पोहोचले. उलट रिक्षावाल्याने शॉर्टकट शोधलेत आणि आम्ही पोहोचलोय. तर तू जर असंच मनात ठेवत असशील की हा ह्याला हे करतोय का, शंका शंका काढायच्यात आपल्याला. आपल्याला क्लीन व्हायचंय आतून आणि थँक्यूच्या भावनेत जायचंय. ती भावना तू आता 3 दिवस पुढचे कर. तुला जर आज लेट केलं असेल, समजा काल केलं असेल, तर तू त्या भावनेत जा. नाही नाही, हा रिक्षावाला चांगला आहे, तो मला वेळेत पोहोचवणार आहे. जरी तो 2 मिनिटं लेट आला, जरी तो 5 मिनिटं लेट आला, तरी तो कुठेतरी अडकून आलाय, तो काय मुद्दाम लेट नाही झालाय. हा भाव ठेवून जेव्हा तू त्याच्यावर टॅकल करशील, मला नाही वाटत तुला काही अडचण येईल. सो त्यामध्ये कधी हा कधी बसला पण आपण उभे राहतो आणि गाडी आपल्या समोरनं जाते. तू थँक्यू रट 5 मिनिटं, तुझ्या समोर अख्खी रिकामी गाडी आहे. असं होतं कारण त्या पहिल्या गाडीत गर्दी असते आणि मागची लेट झालेली गाडी कधी कधी तिच्या पाठोपाठ असते. तो हे प्रसंग आपल्याला आपल्या कृतज्ञतेने बदलायचे. समोरच्याला तू जर अरे तो हाच नाही मग फसतोय. म्हणजे हा हा म्हणजे सकाळी तो लेट टॅक्सी ओला बुक केली तर त्याला रस्ता भटकला तर मी त्याला सांगितलेलं की मी तुला शॉर्टकट सांगते तर त्या रूटला आहे पण तो इकडचा नव्हता बट ही रस्ता चुकला आणि लॉंग कटने आला. बट एनिवेज ऍट द एंड ऑफ द जर्नी मी त्याला सॉरी म्हटलं, त्यांनी मला सॉरी म्हटलं, मी त्याला थँक्यू पण म्हटलं, म्हणजे ते तिथे हा, मिटलं. मग ही भावना म्हणजे जिथे तुझ्यात आली, ही सुरुवात झाली याचा अर्थ. तर बेटर वे ओरडायच्या आधीच आपल्याला थँक्यू म्हणायचंय. माझी गाडी वेळेत येणार आहे, मी खाली उतरेपर्यंत ती दारात आहे, किंवा ती आल्यावर तू वरनं उतर, त्याला 2 मिनिटं थांबू दे. आणि मुळात तू जेव्हा गाडीत बसशील तेव्हा थँक्यू भावनेत बस. बस संपलं. तुला त्याला काही सल्ला द्यायचा नाही, तो नेईल त्या वाटेने जाशील पण तू वेळेत पोहोचशील. हा हम्म. माझा आणि 200 हे पॉईंटचा हे आहे, अगदी गॅरंटी ओके आहे. भरलेल्या रोडवर पण रिक्षा माझा असा तो काढत नेतो, असा कुठून मागून मागून आणि वेळेवर पोहोच. ओके. बोल. आणि हेच जर सिनॅरिओ तुमच्या क्लोज वन्स मध्ये म्हणजे डे टू डे तुझी बाई असो किंवा तुझे मिस्टर असो किंवा कोणी घरात व्यक्ती येस. असो सिंग मग ते तू त्या बाबतीत कसं म्हणजे छोटी छोटी गोष्टी अरे आपण सांगितलं ते ऐकत नाहीत किंवा अरे आपण असं हा केलं त्यांनी बरोबर आहे. तर तुला केलं तोंडावर सांगून मी असं बऱ्याचदा बोललेलेच आहे. हा तोंडावर सांगितलं लिहून नाही सांग ऐकत. नाही ऐकत. तू मनातल्या मनात बाई आल्यावर तुला काय फायदा होतोय? तुझं बरचसं काम होतंय, तुला आराम मिळतोय. तू भांडी घासत बसलीस, तू लादी पुसत बसलीस, तू झाडू मारत बसलीस, तर तुला तुझ्या 4 खोल्या झाडताना किती दमछाक होईल. रोजची तू विचार कर, तू नोकरी करतेस मे बी, तर तुला त्रास आहेत ही कामं करायला आणि या कामांनी बऱ्यापैकी आपल्याला दमायला होतं. तर ही बाई आल्यामुळे मला त्याचा काहीतरी फायदा होतोय, ही भावना जर आपण मनात ठेवली आणि बाई अतिशय चांगलं काम करते. मी माझ्या बाईला एकच लाईन एकदा बोलले होते, तुम्हाला जशी माझ्याकडनं अपेक्षा आहे, मी काहीतरी द्यावं, चहा पाणी द्यावा किंवा काहीतरी गिफ्ट द्यावं, तशी मला अपेक्षा आहे तुम्ही कधीतरी एखादा खण उघडावा आणि त्यात झाडू मारावा. आणि मला दिसतं म्हटलं डोळ्यांनी, मी चौफेर माझे लक्ष असतं, माझं असतं. कारण मी सिरियलवाली किंवा सिनेमावाली आहे, आम्हाला जरा चौफेर लक्ष ठेवावं लागतं. मी अशा इथे बसून तुझ्याशी बोलते तरी मी या कान्या डोळ्याने मी ती काय करते ते माझं लक्ष असतं. तुला जेव्हा अपेक्षा आहे तेव्हा मलाही अपेक्षा आहे की तू चांगलं काम करावं. तू स्वतःहून जितकं चांगलं काम करशील तितकं तुला अधिक मिळेल, एवढं एक वाक्य तिला बोलले. आणि मग मी रोज एक डायरी लिहिते. रोज त्या डायरीत मला पेपर देणारा, माझा कचरा देणारा, बाहेर कचरा ठेवणारा, वॉचमन माझे, मी बाहेर गेल्यावर ऑटो ड्रायव्हर, ऑटोला थँक्यू, हे सगळं मी रोजचं तर लिहून काढतेच. मी मागचेही खड्डे भरते आणि डेली रुटीन मध्ये हे काम करते. तू 5 वाक्य फक्त तिच्याबद्दल लिही. एक 2-4 दिवस शांत राहून बघ, तुझी बाईने काम बदली केलंच पाहिजे. आपल्यावरच आहे, आपल्या भावनांवर बराचसा खेळ आहे, हे लक्षात घे. आणि तूच मला 2-4 दिवसात, आपले अजून 28 आणि 15वर आहोत, अजून 10 दिवस तर नक्कीच भेटणार आहोत आपण, तुला त्याचं उत्तर मिळेल.
तू जसं तुझ्या रागाने जर तुम्ही तिच्याकडे कामवाली आहे असा विचार आणू नका. ती पण एक कामगार आहे, तिला गरज आहे. ती कशासाठी करते, ती तिच्या घरचं उरकून येते, घरी तिच्या कोणीतरी असेल. आपल्या घरी जर आपलं मूल असेल तर तिच्या घरी तिचं मूल असेल, या भावनेनं जेव्हा तू बघशील की नाही तिलाही गरज आहे, मी नोकरी का करतेय, मला सुधारणा हवे, तशी ती का करते, तिच्या घरात दोन पैसे आहेत. सो तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाहीये. 2024 साल हे शनी महाराजांचं वर्ष आहे. आणि शनी महाराज, तुम्ही खालचे लोक जे आपल्या हाताखाली काम करतात, म्हणजे बाई आहे, कळलं ना, सगळे सफाई कर्मचारी म्हणा तुम्ही, जी लोक थोडस फोर्थ क्लासचं काम करतायत, कोणी सफाई कामगार आहेत, रस्त्यावरचे आहेत, कोणीही आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही जितकी कृतज्ञता दाखवाल तितके शनी महाराज प्रसन्न होणार आहेत आणि तुमच्याकडे भरपूर पैसे येणार आहेत. शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आपण खालच्या लोकांना आनंदी ठेवणं गरजेचं आहे. आपल्या मनातल्या या भावनाच काढून टाका, हे लोक वाईटच आहेत, हेच करायला आलेत. तिथे जर आपण क्लिअर झालो, ती लोक आपोआप चांगलं काम करायला लागतात. मी तुम्हाला कोणाला दोष देत नाही, मी सगळ्यातनं गेले, पण मी बदल करून पाहिल्यावर मला उत्तर मिळालेलं आहे. तर तुम्ही पण चान्स घ्या, बदल करा. आणि तुम्ही स्वतः बघा, तुमच्या दुकानात, तुमच्या हॉटेलात काम करणारी माणसं इतक्या प्रेमाने काम करतात. तिच्यावर जादूचे धुलीकण फिरवा, तिला ब्लेसिंग्स द्या, की हिला परमेश्वरा, हिला काय अडचण असेल तर तिला तिच्या अडचणीतनं बाहेर काढ. हे जरी तू केलंस ना तरी ती बाई तुझ्याकडे आनंदाने काम करताना दिसेल, स्वतः दोन कामं वाढवून करेल. म्हणजे मला माझ्या बाईसाठी लिहिल्यानंतर मला कचऱ्याचा डबा आत घ्यावा लागला नाही कधी. आणि कचऱ्याच्या डब्याला पिशवी सुद्धा मी लावत नाही, तीच लावते. फक्त तिने चहा घ्यायला सुरुवात केली तर मी एक कप चहा करून ठेवलेला असतो, तिला ते पण सांगितलं तुझं तू गरम कर आणि तुझं तू पी. आणि कधी असेल संधी तर तिला खायला देते. ह्यामुळे माझं काही नुकसान होत नाही, माझा फायदा होतोय. सो तुम्ही पण तसं हे करा की या माणसाला आपल्याला धरून ठेवायचं, ते आपल्या किती गरजेचं आहे हे लक्षात घ्या आणि त्यावर काम करा. 5 वाक्य लिहायचे किंवा एक दिवसाला थँक्यू 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 माझी बाई, ती खूप चांगलं काम करते आणि तिच्यामुळे मला आराम मिळतोय, हे एक वाक्य तू 2-3 वेळा लिही रोज. तुझ्या बाईत झालेला फरक मला तू स्वतः सांगू शकशील. आपल्याकडे नंबर आहेत एकमेक. आणि जेव्हा तुम्ही जाता तेव्हा स्वतःच असं हे होऊ नका कावरे बघ, अरे मी लेट होईल का, अरे हे हे नको. शांतपणे निघा, शांतपणे सगळी कामं करा. तुम्हाला सगळे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहेत दिवसभरात. सो बेस्ट ऑफ लक. अजून कोणाला काही विचारायचंय? सगळ्यांचे पडदे आज बंद आहेत. येस. कोणाला काही विचारायचं नसेल तर थांबायचंय का? कुणाला विचारायचं असेल तर हँड करा. मला वाटतं प्रश्न नाही आहेत काही. उत्तर सापडली सगळी? शेअरिंग आहे. ओके, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण 17 जण आहोत, आपल्याला साधारण लक्षात आलेलं आहे आपल्याला काय करायचंय. आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचाय, स्वतःसाठी काम करायचंय. तुम्ही जेव्हा एक दिशा ठरवता की मला बाबा अमुक अमुक करायचं, तर त्याच दिशेला जा. सतत तुमच्या दिशा बदलू नका. तुम्ही एका गोष्टीवर लक्ष द्या. तुम्ही जेव्हा निघता तेव्हा पॉझिटिव्ह राहा. तुम्ही ज्या गाडीत प्रवेश करताय, मी एक दिवशी म्हणजे आपण परवाच साक्षीने आणि मी तुम्हाला एक हे सुद्धा सांगितलंय, एखाद्या वेळेस एखाद्याला पटणार नाही ते, पण मी वरती होते आणि खाली गाडी आली होती आणि मी गाडीला, कोणाचा तरी माईक खरखरतोय. हॅलो, कोणाचं माईक? मी वरतीच गाडीला धावताना म्हटलं थांबणार आहेस आणि मी चढणार आहे तुझ्यात, मला याच गाडीला न जायचंय पुढे, आणि ते शक्य झालं. तर याच्यात माझ्या वाणीत पॉवर का आली आहे? मी पॉझिटिव्ह झाले आहे म्हणून. मी काही तिला आदेश दिला नाही, मी काही तिच्यावर काळी जादू केली नाही, पण मी कृतज्ञत आहे. मला घाई आहे, मला तुझ्यातनच जायचंय, मी ती गाडी पकडल्यावर मी वेळेवर जाणार आहे.
हा एक अनुभव आहे. तसं तुम्ही जर भेटाल, तुम्ही ज्या गाडीने प्रवास कराल, तुम्हाला आता संध्याकाळी 6ला सुटता मग गर्दी मिळते. बट इफ यू आर इन ग्रॅटिट्यूड, तुम्ही स्वतः चेंज अनुभवाल ते. मी स्वतः इतके चेंज म्हणजे मला असं आश्चर्य वाटतं की मे बी त्याला कारण वेगळंही असेल की ब्रिज झाले आहेत, मेट्रो ट्रेन झाले आहेत म्हणून मला ट्रॅफिक लागत नसेल. काहीही कारण आहे. आपल्यासाठी कुठलीही गोष्ट कुठल्याही बाबतीत बदललेली आपल्याला आढळेल. आणि तुम्ही जितक्या कृतज्ञतेत राहाल तितकी तुमची कामं पटापट आणि सुरळीत झालेली तुम्ही पाहाल. सो तुम्हाला फक्त काय करायचंय, आता तुम्हाला काय रिक्षावाल्यासाठी तर थँक्यू लिहायची गरज नाही. पण तुम्ही जर घरी आल्यावर तुम्हाला विषय मिळाला, याच्यामध्ये अजून पुढे पुढे जसे आपण जाऊ तसे वेगवेगळे टास्क आपल्याला करता येतील. पण आपल्याला जादू कितपत कळले त्यावर पुढचं तिचं पुस्तक आहे द पॉवर. पण सगळ्यामध्ये तुम्हाला कृष्णाने काय सांगितलंय, तुम्हाला जेवढं हवंय तेवढं घ्या, बाकीचं सोडून द्या. आणि आत्मा अमर आहे. आपण हे वेगळा एक ढगला घालून आलोय. मी भारती नावाचं एक ही स्किन आहे माझी आणि मी एक वेगळं शरीर घेऊन आलोय. भारती संपली तरी मी मरणार नाहीये. मी दुसऱ्या कुठल्या तरी रूपात जाऊन मी काम करणार आहे. मला माझे संचित कर्म भोगायचे. सो आपण आत्तापासून आनंदात कृतज्ञतेत राहिलो, आपले सगळे कर्म, तुम्हाला माहित नाही एकेका जन्मात 1 सेंटीमीटर म्हणजे छोट्या पट्टीवरचा एक एक काळा जो डॉट असतो ना तेवढंच कमी होतंय. सो आपल्याला किती चांगलं वागायचंय, आपल्याला किती कृतज्ञतेत राहायचंय, आपल्याला काय करायचंय, आनंदात राहून आपल्याला सगळं मिळवायचंय. चांगल्या गोष्टी ज्या आपल्याला अशक्य वाटतायत तेही आपल्याला मिळणार आहे. पण आपल्याला आतून क्लीन करायचंय स्वतःला. आपले ब्लॉक काढायचे आपणच निर्माण केलेत. अरे हे असंच वागतात, हे असंच असतं, हे आपणच म्हणतो. पण ते तसं नसतं. पॉइंट ऑफ व्ह्यू असा असतो की स्त्रियांना घरात ना लहानपणापासून सिक्युरिटी असते आणि मोठे झाल्यावर पण आई वडील थोडे त्या मुलीच्या जवळ राहतात. पण पुरुषांना काय, तू काय मुलगा आहेस, तू कशाला रडतोय, तो त्याला जवळ घ्यायला वगैरे ते दूर करतात. आणि मग तो बाहेर जाऊन कुठेतरी आसरा शोधायला लागतो. सो ही आपली चूक आहे. आपली मुलं मोठी झाली तरी ते जर जवळ येत असतील तर तुम्ही जवळ येऊ द्यात त्यांना. त्यांना गरज आहे. कारण ते बाहेर जाऊन मग ते आपलंच काहीतरी डोकं लढवतात आणि त्यांना हवं तसं वागायला लागतात. सो आपल्याला सगळ्या बाबतीत आपली तर काळजी घ्यायचीच आहे. पण त्यांचीही काळजी घ्यायची आहे. त्यांना ढकलून अवहेळण्यात काही पॉइंट नाहीये. त्यांना समजून घ्यायचंय. तो मुलगा आहे म्हणून काय रडायला काय होतंय, रडला तर काय त्याच्या भावनांचं हे होतंय ना, त्याच्या आतल्या कुठल्या तरी भावना आहेत त्या बाहेर पडतायत, पडू द्यात ना. असं काही कुठे लिहिलेलं नाही पुराणात, शास्त्रात, आपल्या गीतेत की पुरुषांनी रडू नये आणि फक्त बायकांनी रडावं. नो. तर आपण फक्त आपले बिलीफ आहेत ज्याच्यावर आपण जगतोय, आजूबाजूचे काय म्हणतील, हे काय म्हणतील, हे काढून टाका. लोक काही म्हणू देत. तुमच्याकडे गाडी आली तरी नावं ठेवणार आहेत, नाही आली तरी अरे ह्यांनी काय केलंच नाही. मुंबई जन्माला आले, आम्ही गावाला राहतो, आम्ही गावाला शिकलो, आम्ही कुठेतरी नागपूरवरून आलो आणि ते लोक फॉरेनला गेले आणि हे मुंबईवाले ह्यांना काही येत नाही. लोक बोलणारच आहेत, ते आपले कोणी नाही आहेत. हा, आपण 15 जण आपले कोणीतरी लागतो, पण आपल्याला एकमेकांना आपल्याला ओढत न्यायचंय, आपल्याला प्रगतीपथावर जायचंय. त्यामुळे एक्सपिरियन्स आपल्याला शेअर करायचे आणि काही खदखदत असेल मनात, निसंकोचपणे न लाजता तुम्ही विचारा. तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीला बोलता येत नसेल, ती व्यक्तीला ते उत्तर तर मिळेल आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात जर सुधारणा घडली तर ती कारण तुम्ही आहात, त्याचा तुम्हाला फायदा मिळणार. ओके. मला वाटतं मी बरंच बोलले, आता थांबते. धन्यवाद. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि ज्यांची अॅनिव्हर्सरी एप्रिल, मे, मार्च मध्ये बऱ्याच अॅनिव्हर्सरी असतात त्या सगळ्यांना अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा आणि सगळ्यांना शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री. धन्यवाद. थँक्यू भारतीताई. येस. थँक्यू तुम्हाला पण. येस वृषाली, थँक्यू. थँक्यू. येस येस. थँक्यू व्हेरी मच.